प्राप्त करून दिलं। आज न भूतो न भविष्यती असा एक इतिहास अशोकदादा गावडे यांनी निर्माण केला। अनेक प्रसंग आले, अनेक घटना घडल्या आणि मात करणारे नेतृत्व म्हणजे लोकनेते सन्माननीय अशोक शेठ गावडे। आणि म्हणून जिने घेतली आहे धुरा त्या ॲडव्होकेट सपनाताई गावडे यांना देखील या ठिकाणी उदंड आयुष्य लाभावं हीच प्रार्थना करणार आहे आजच्या क्षणी। आणि मोबाईल हलवायचे, मोबाईल सगळ्यांनी हलवायचे। या ठिकाणी मी सुप्राताईला विनंती करतो माईक। वाढदिवस खऱ्या अर्थाने एका डोळ्यामध्ये आनंद असतो तर दुसऱ्या डोळ्यामध्ये दुःख असतं। तुमच्या आमच्या आयुष्यातील 1 वर्ष कमी होऊन आपण नवीन वर्षाला पदार्पण करीत असतो आणि परमेश्वर नवाला दिलेला आहे। जन्म तुम्हा आम्हाला माहीत असतो परंतु मृत्यू मात्र कधीच कोणाला माहीत नसतो। म्हणून अतिशय आनंदाच्या क्षणी उपस्थित असणारे आमच्या सर्वांचे ज्येष्ठ नेते सन्माननीय अशोकराव गावडे साहेब आणि माझी लाडकी बहीण जिच्यासाठी अतिशय 10-12 प्रोग्राम होते आमचे सगळे आणि ते कॅन्सल करून यावे लागले, परंतु आमच्या बहीण भावाचं एक नातं अटूट आहे आणि ते कायम ठेवण्यासाठी मला इथे यावंच लागलं। आणि या विभागाचे एक सुज्ञ, अभ्यासू आणि वैचारिक नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते आमच्या लाडक्या बहीण स्वप्नाताई गावडे गायकवाड यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देताना एवढंच सांगतो की काही गोष्टी गेल्यानंतर आपल्याला त्याचं महत्त्व कळतं, काही गोष्टी आपल्या आयुष्यातून गेल्यानंतर त्याचं महत्त्व कळतं आणि असताना त्याची किंमत कळत नाही आहे। आणि म्हणून एकच सांगतो तुम्हाला की स्वप्नाताई यांच्या माध्यमातून तुम्हाला एक सुसंस्कृत नेतृत्व मिळालेलं आहे, ते तुम्ही फक्त गमावू नका एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। कारण एक गोष्ट नक्की आहे गणेशजी, एक गोष्ट नक्की आहे की काम करत असताना सर्वांना एकत्रितपणे घेऊन जात असताना आपल्याकडून बऱ्याचशा गोष्टी चांगल्या होतात। म्हणजे 100 गोष्टी चांगल्या केल्यानंतर एखादी गोष्ट आपल्या हातातून चुकून इकडे तिकडे होत असते, परंतु तो आपण आपला माणूस स्वभाव आहे त्याप्रमाणे आपण त्या एखाद्या अघटित गोष्टीकडे आपण लक्ष देत असतो। माझी तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे की ही वेळ आहे
की ज्यांनी इतके वर्ष आपल्याबरोबर एक कुटुंब म्हणून साथ दिली, त्यांच्याबरोबर आपलं कुटुंब म्हणून साथ देण्याची वेळ आहे आणि हे आपण सगळ्यांनी देण्याची खरी ताकद आपल्याला दिसते. आणि प्रथम मला ज्या शुभेच्छा दिल्या, शुभेच्छामधून माझ्यावर जो आज कौतुकाचा वर्षाव केला त्या सर्व माझ्या नागरिकांना, माझ्या प्रभागातील सर्व रहिवाशांना, महिलांना, वृद्ध सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी मला आज माझं कौतुक केलं. उलट त्या कौतुकातून मला असं वाटतं माझी जबाबदारी अजूनही वाढलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघाल की वाढदिवसाचं औचित्य साधून मी महिलांसाठी विविध कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे. मीही स्वतः एक महिला आहे. मी बघते की आपण स्वतःसाठी फार कमी वेळ काढतो. स्वतःसाठी वेळ काढून एक मनोरंजन कुठेतरी डेली रुटीन्स मधून स्वतःचं एक माइंड फ्रेश करून महिला इथे ठिकाणी तुम्ही पाहिलं की पाऊस आहे तरी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून आज त्याचा आनंद घेत आहेत. मला असं वाटतं की हाच सगळ्यात मोठं माझं जे बर्थडेचं सेलिब्रेशन्स आहे, ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमधून हे सेलिब्रेशन्स तुम्ही बघाल की अतिशय त्याला अजून शोभा आलेली आहे. आणि त्यांच्यासाठी मी एक छोटंसं फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांच्यासाठी विविध इथे ठिकाणी गिफ्ट्स ठेवलेले आहेत. माळाची पैठणी असेल, सोन्याची नथ असेल आणि संसारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं देवाच्या पुढे लावण्यासाठी जी समई असते त्याच्यातून आपल्या घराला उज्ज्वलता येते, ती समई सुद्धा मी आज त्यांना गिफ्ट करणार आहे. बोलले ना की त्यांचे आज मला इतके भावूक मेसेजेस मला आज आलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात जास्त मला ज्येष्ठ जे आपले महिला आहेत, पुरुष आहेत, तरुण मंडळी आहेत, त्यांनी त्यांचे जे भावूक मेसेज आलेत मी त्यांना पण मेसेज केले की तुम्ही हे सगळे मेसेजेस माझ्याबद्दल लिहिलेत त्याबद्दल मी खूप तुमचे मनापासून आभारी. आणि त्याच्यातून मला असं वाटतं मला अजून जोमाने काम करावं लागेल, कारण का ते एक जबाबदारी असते आणि एक त्यांचा विश्वास असतो आपल्यावर. तो विश्वास मला पुढे सार्थक करण्यासाठी परमेश्वर मला खूप ताकद देऊ की मी त्यांची सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. अशोक गवडे फाउंडेशनच्या अंतर्गत आम्ही जे कोरोनामध्ये केलं ते तर एकदम म्हणजे आमच्यासाठी खूप मोठं त्याच्यातून शिकण्यासारखं आहे. त्याचे सर्व श्रेय जे आहे ते सन्माननीय अशोकजी गवडे साहेबांना आहे. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वयाची भान न ठेवता आम्ही देखील त्यांना घरातून बोलत होतो की तुम्ही स्वतःची काळजी घ्या. त्यानंतर ते जवळजवळ 1 महिना मृत्यूशी मी म्हणेन की झुंज देत होते. त्यात तरी सुद्धा त्यांनी आज कोरोना काळामध्ये प्रत्येक घरोघरी, प्रत्येक सोसायटीमध्ये, मग ते माझ्या प्रभागातील आहे की नाही, त्यांनी ह्याची पर्वा नाही केली. पूर्ण नवी मुंबईमध्ये त्यांनी शेतकऱ्याकडनं माल घेऊन पूर्ण त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं त्याच्यातून त्यांच्या छत्रछायेखाली राहून मला खूप शिकायला भेटतं.